चला गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार की यावर्षी दिवाळी कशी गेली, काय असं नाही का. काय पहिल्यासारखी मजा नाही राहिली आता दिवाळीमध्ये. जसं म्हणजे पहिले की एक्साइटमेंट खूप राहायची नाही का, की आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, मग दिवाळीमध्ये फटाके फोडून नवीन कपडे घेऊ वगैरे असं. ते जे खूप जणांचं म्हणजे मोस्ट ऑफ जणांचं कमी होऊन जातं. मला असं वाटतं की एक एज राहतं ना आपलं, जसं 17-18च्या पुढे गेलं ना, तर हळूहळू एक्साइटमेंट कमी होऊन जाते नाही का. पण ते सगळ्यांच्या ह्याच्यात नाही होऊ शकत हो. जे मुलं लवकर मॅच्युअर होत्या वगैरे, जसं आता भरपूर माझे पण काही मित्र आहे ज्यांना असं एक्साइटमेंट खूप नाही आहे. तर हे सांगायचं मग आपलं जे रेग्युलर राहतं तसं आम्ही यावेळी दिवाळी जशी केली की एकदम रिलॅक्स, म्हणजे जास्त हे नाही, उत्सुकता नाही. फक्त आपले रेग्युलर कपडे वगैरे घेणं, त्याच्यानंतरून काय म्हणता, फटाके जास्त प्रमाणात नाही आणले, थोडेफार फटाके आणले ते सोडून, ते पण जास्त वेळ नाही, मोजके थोडीफार मजा वगैरे यांची थोडेफार शॉर्ट घ्यायचे होते. जसं क्लिप रील्सला तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामला, ते घ्यायचे होते, त्यामुळं आपण बनवलं होतं, बाकी काही नाही. मग अजून म्हणजे एक्साइटमेंट तसं जे दिवाळीत जास्त काही खास वाटलंच नाही मला पण. आणि खरंच तुम्हाला पण सांगतो की म्हणजे भरपूर जणांसोबत होतं असं की एक एजच्या नंतरून आहे ना, खरंच मजा नाही वाटत. आता मलाच होता अनुभव आहे की मी आता बघतो ना, मला पण असं म्हणजे मला पण एक्साइटमेंट राहिलीच नाही काय असे खूप नाही का. त्याच्यामुळं आणि माझे जे काही मित्र त्यांना पण एवढं काय खायचं नाही, फक्त तेवढं पुरतं तेवढं आपण करतो, बाकी काहीच नाही. आणि राहिलं बाकी आपले ब्लॉग तर चालू ठेवायचे. मला तर तुम्हाला सांगतो खूप इच्छा आहे मला यूट्यूबमध्ये करायची. पण मग विषय कसं आहे की होऊन जातं कधी कधी, प्रत्येकाला वाटतं यार की तर व्ह्यूज येत नाही, तर मग टाकावं का नाही, व्हिडिओ टाकावं का नाही. मग त्याच्यामुळे मला पण स्वतःला कधी कधी वाटतं की यार व्हिडिओ तर टाकतोय, पण मग ती चांगली वाटते का नाही. कारण आता मी स्वतःचं अकाउंट बघतो ना, तर आता माझं डेली व्हिडिओ नाही वगैरे काही, खूप दिवसानंतर मी टाकतो वगैरे. तर त्याच्यामुळं काय होतं ना, एखाद्या वेळेस व्ह्यूज थोडेफार येऊन जातात, पण पाहिलं तसं लाईक कमेंट काही येत नाही वगैरे नाही का. मला त्याचं खूप वाईट वाटतं नाही का. असं म्हणजे वाटत नाही की खरंच करावं नाही का यूट्यूबमध्ये. कारण जर व्ह्यूज नाही, लाईक नाही, कमेंट नाही, मग असं थोडंसं मन हे होऊन जातं नाही का. पण मग तरी मला प्रयत्न करायचे की चांगलं करावा. हळूहळू चालू माझा विचार चालू आहे हळूहळू नाही का. आता जसं मागं गॅप दिला होता ना, की डायरेक्ट 5-6 महिन्यानंतरून व्हिडिओ बनवले होते, म्हणजे मी डायरेक्ट मध्ये बनवलेच नाही. असं म्हणजे मूड नव्हतं किंवा असंच टाईमपास करायचं वगैरे असं. पण आता ठरवलं आहे की नाही काही तर आपल्याला 2030पर्यंत मला ना यूट्यूबमध्ये चांगल्या प्रकारे करिअर करायचंच आहे नाही का. त्याच्यामुळं मग जसं हळूहळू आता होईल ना, तसं मी स्वतः मनावर कंट्रोल करून कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हळूहळू आपला अकाउंट पण ग्रो करण्याचा प्रयत्न करीन. आणि तुमचा सपोर्ट असलाच पाहिजे गाईज. तर तुमचं थोडंफार प्रेम असू द्या, जसं पहिले दिलेलं आहे थोडंफार. जसं सध्याच्या ह्याच्यात आता काय झालं आहे ना, की व्ह्यूज यायला कारण तेच की कन्सिस्टन्सी नाही, म्हणजे डेली व्हिडिओ नाही, काही नाही. आता मी कधीतरी 4 महिन्यातून एकदा टाकतो, मग कोणी बघत नाही ना. आणि विषय कसा राहतो की आता मी भरपूर जणांकडून ऐकलेलं आहे की जेव्हा आपण व्हिडिओ टाकतोय, मग उत्सुकता राहते माणसाला की एक व्हिडिओ टाकले, पुढच्या वेळेस हा एक व्हिडिओ टाकल, मग ते बघण्यासाठी ते वाट बघत असतात. जर समजा एखादा जण वाट बघत असेल की पुढं नाही का 5 दिवसामध्ये म्हणजे समजा आज व्हिडिओ टाकले तर पुढच्या 2 दिवसात टाकला आणि टाकलीच नाही, तर मग ते एक्साइटमेंट निघून जाते नाही का. त्याच्यामुळं मग आता मी ठरवलं आहे कमीत कमी महिन्यातून आहे ना, समजा महिना जाऊ दे, आठवड्यातून आहे ना 2-1 व्हिडिओ तरी गेल्या पाहिजे, जेणेकरून माणसांसोबत मी कनेक्ट राहील. आणि पुढं नाही का हळूहळू होईल जसं हवं तसं. आता मला कसं आहे अजून जास्त बोलायची सवय नाही, थोडं थोडं चालून देतं आपलं. बाकी कशी तुम्ही काय, तुमची दिवाळी कशी गेली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण कळू द्या की तुम्हाला पण वाटतं का नाही, तुम्हाला पण एक्साइटमेंट आहे की नाही, तुमची दिवाळी कशी गेली, चांगली गेली, बरी गेली, काय असेल ते व्हॉटेवर. आणि बाकी यावेळेस तर काही गावाला मी जाणार नाही, कारण असंच म्हणजे माझ्या पप्पांना पण सुट्ट्या नाही आहेत, त्याच्यामुळं मग त्यांना असलं म्हणजे कसं 5-6 दिवस असलं म्हणजे आपण मुंबईला जाऊन येत होतो. मग मम्मी गेली तर जाईल एखाद्या वेळेस, एकटीच जाणार त्यावेळेस. तर मी घरीच राहील, कुठं जाणार नाही फिरायला वगैरे काही नाही. आणि तुम्हाला सांगतो मजा पण येत नाही काय. कारण काय आहे की माझ्या इच्छा मुलंच नाही तिथं. आता आईका पण जातो ना मी मुंबईला, तर मामाचा मुलगा आहे, पण मग तो कसं क्रिकेटचं खेळतो ना, तर तो तिकडेच राहतो शक्यतो नाही का, तिकडे वगैरे त्याच्या मित्रांसोबत वगैरे. मग आपण तिथून गेलो तर लई इकडे मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जातो. आता लास्ट टाईम ते पण फिरून आलेलो आहे. त्याच्यामुळे मग एवढी काही एक्साइटमेंट नाही यावेळेस. पुढच्या वेळेस बघून गेलो तर गेलो, पण यावेळेस तरी नाही. यावेळेस मम्मी एकटीच जाईल. बाकी आपलं हेच पाहू म्हणलं यूट्यूबमध्ये. आता 2-4 दिवस आहेत, मग त्याच्यात काय ते व्हिडिओ वगैरे काढावं की एकटं लाईफ वगैरे कशी, म्हणजे एकटं असल्यावर काय काय करतं माणूस वगैरे ते.
तर बस एवढंच काहीच, आणि भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. कारण याच्यात तुम्हाला कळालं आता दिवाळी कशी गेली माझी काय. आणि कमेंटमध्ये ना म्हणजे तुम्ही सांगा की व्लॉग कोणते पाहिजे, कसे पाहिजे, म्हणजे चांगले वगैरे नाही का असं. त्याच्याने काय होतं म्हणजे माणसाला पण थोडं बूस्ट भेटतो की हा भाऊ पब्लिकला असं म्हणजे ऑडियन्सला असे ब्लॉग पाहिजे की कोणी असं म्हणजे अनोन असो किंवा आपले जे ओळखीचे जे माझे मित्र वगैरे कॉलेजचे झाले वगैरे असं त्यांनी पण सांगा, म्हणजे मला थोडंसं बूस्ट भेटेल आणि मी पुढं अजून थोडीफार मेहनत करत राहील नाही का असं. बाकी काय नाही तेवढंच गाईच. बाकी भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्ता बाय बाय.